नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे लाडकी बहीण योजना या नव्या कोऱ्या मराठी नाटकाचं, जे लिहिलं आहे आजच्या पिढीचा लेखक. त्याचं हे पहिलं लेखक म्हणून त्याचं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. प्रथमेश शिवलकर, तुझं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. थँक्यू. आणि असं म्हणतात ना की आयुष्यात पहिल्या गोष्टीला खूप महत्त्व असतं. काय नेमकं घडलं होतं की लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत मांडावीशी वाटली? नाही, मला पहिलं नाटक लिहायचंच होतं. प्रत्येक लेखकाचं स्वप्न असतं की त्याचं व्यावसायिक नाटक यावं. पण ही गोष्ट, काही गोष्टी आपण अपब्रिंगिंगमध्ये शिकतो. सो मी कोकणातला असल्यामुळे ही अपब्रिंगिंगमधून डेव्हलप झालेला थॉट आहे. बरं. सो तो पहिला थॉट आला, मला थॉटची मी गोष्ट मांडली आणि मग ती गोष्ट जे मला वाटलं की ह्याचं नाटक होऊ शकतं. म्हणजे काही गोष्टींची फिल्म्स होतात, बरोबर, वेब सिरीज होतात, हे नाटक होऊ शकतं. माझं असं की ह्याचं नाटक होऊ शकतं. मग मी दिलीप जाधव सरांशी माझा एकदा कॉन्टॅक्ट झालेला, तेव्हा मी त्यांना बोललो की दादा एक नाटक आहे डोक्यात. मग त्यांनी गोष्ट ऐकली. मग ते बोलले की निर्मितीला डोळ्यासमोर ठेवून हे करू शकतो का आपण? क्या बात आहे. त्यांच्याकडनं तसं आलं. हो. वा वा. सो मग ते नाव आल्यानंतर थोडं असं झालं की नाही. मग मी तो एक वेळ मागून घेतली त्यांच्याकडे आणि त्याच्यानंतर मग पहिला ड्राफ्ट जो लिहिला कथेचा, तो मी निर्मितीताई आणि दिलीप दादांना ऐकवला आणि त्याच्यानंतर मग या नाटकाची प्रोसेस सुरू झाली. 8 महिने ही प्रोसेस चालू होती लेखनाची. बरं. सो असं हे फुलत गेली. निर्मितीने सुद्धा तुला सजेशन्स दिले आणि ते तू अगदी प्रामाणिकपणे केलेले आहेस. तर म्हणजे पहिलं नाटक आहे आपलं, त्याचं जे डेडिकेशन असतं आणि त्यांनी दिलेले सजेशन्स त्याच्याबद्दल मी खूप आवर्जून सांगेल की हे नाटक फुलत असताना दिलीप जाधव, निर्मितीताई, त्याचबरोबर प्रसाद ओक यांचा खूप सारं श्रेय त्यांचं आहे. कारण काय अनुभव ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. निर्मितीताई आपण बघतोय त्या खूप वर्ष झालं रंगभूमीवरती काम करतात. सो त्यांना त्या गोष्टीचा एवढा अनुभव आहे, त्यामुळे त्यांच्याकडे येणारे सजेशन्स कधी कधी असं व्हायचं की अरे हा हे केलं पाहिजे, कधी कधी असं व्हायचं की हे का केलं पाहिजे. मग मी त्यांना त्यांच्याबद्दल विचारायचो त्याबद्दल आणि त्याच्याबद्दल मला चांगली उत्तरही मिळायची. सो म्हणून मला कुठेच दडपण नाही आलं ह्या गोष्टीचं, पण खूप मजा आली या प्रोसेस. बरोबर आहे. कारण ते आपण म्हणतो ना, अख्खं लाईफ आपण जगत असतो, खरंय, मजा तर आली पाहिजे. खरंय. प्रथमेश, तू अभिनेता सुद्धा आहेस. तुझं काम आधी आम्ही बघितलेलं आहे. हास्यचित्राच्या निमित्ताने सुद्धा तू लिहिलेलं आहेस अनेकदा. तर नाटकासाठी लिहिणं आणि मालिकांसाठी लिहिणं किंवा रियालिटी शो साठी लिहिणं यातला फरक काय सांगशील? खूप फरक आहे. कारण नाटक हे लाईव्ह परफॉर्म होतं. तो लाईव्ह जेव्हा परफॉर्म होत असतात गोष्टी, तेव्हा लोकांचा कुठल्या गोष्टीवर लगेच काय म्हणतो त्याला आपण की ही गोष्ट केली की लोकांना लगेच आवडेल. ही गोष्ट, काही गोष्टी या स्क्रीनसाठी असतात. नाटक लाईव्ह सादर होत असल्यामुळे लोकांचा लगेच कुठे आपल्याला फीडबॅक येऊ शकतो किंवा लोकांना कुठली गोष्ट लगेच आवडू शकते, कुठली गोष्ट लगेच अपील होऊ शकते. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतोच. त्याचबरोबर नाटकातल्या टेक्निकल गोष्टी, म्हणजे कॉस्ट्युम चेंजिंगला काही वेळ हवा असतो, लाईट्स बद्दल काही गोष्टी. आता ह्या नाटकामध्ये काही पॉईंट्स असे आहेत जिथे तुम्हाला कळेल की अरे हे कसं घडलं, किंवा काही गिमिक्स वापरलेली आहे. सो त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करावा लागतो नाटक लिहिताना. बरोबर. सो नाटक लिहिणं हे चॅलेंजिंग आहेच, पण खूप मजेशीर गोष्ट आहे. आणि हास्यचित्राचा एखादा अनुभव? हास्यचित्र तर काय, आमची 2 दिवस रायटरशी मिटिंगच होते. त्यामुळे आम्ही 8 रायटर एकत्र बसून एकमेकांशी बोलत असतो. म्हणजे व्हिडिओ कॉलवर मिटिंग होते. बरोबर. पण त्याच्यात खूप सारे अनुभव आहेत की एखादी कॉन्सेप्ट एक लाईन सांगितली तरी ऍक्सेप्ट होते आणि एखादी कॉन्सेप्ट खूप वेळ सांगितली तरी ऍक्सेप्ट होत नाही. पण तेच म्हणतो ना, असे तर जे ब्रेन आहेत, सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी, त्यांना एखादी गोष्ट जशी दिसते ना तशी ती लगेच ऍक्सेप्ट होते आणि जर ती नाही दिसत तर ती नाही ऍक्सेप्ट. खरं. सो तसं आहे. बरोबर. आणि लाडकी बहीणसाठी प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी सुद्धा जॉईन झालेले आहेत या निर्मिती प्रक्रियेत. तर ओव्हरऑल त्याच्याबद्दल? प्रसाद ओकांबद्दल मी सांगेन, ते निर्माते म्हणून जॉईन झाले हे माझं सरप्राईज होतं. जेव्हा ते आले होते आपलं दीनानाथचं जे आपलं नाट्यगृह आहे, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, तर ते मला भेटले. तेव्हा मी बोललो सर आज काय नाटक बघायला आलात का? ते बोलले नाही, तुझं नाटक ऐकायला आलो. क्या बात आहे. सो त्यावेळी भारी वाटलं. आणि नंतर मला कळलं की स्वप्नील दादा पण जॉईन होतोय. सो खूप भारी वाटलं. आणि मी हे आवर्जून सांगेन की या नाटकाची जेव्हा लिखाणाची प्रोसेस चालू होती तेव्हा काही ठिकाणी आपण म्हणतो ना की ब्लॉक येतो. तर एकदा खरंच ब्लॉक आला होता, कारण नाटकाचा चढा ग्राफ राहायला पाहिजे. त्यावेळी प्रसाद ओकांनी मला खूप मदत केली. कारण ते लिखाणाचं तेवढं श्रेय त्यांना जात आहे म्हणजे या नाटकाचं. कारण त्यांनी जे सजेशन दिलं त्याने खूप गोष्टी सुटल्या.
उठल्या पटकन. बरोबर. So आणि ते त्यातला शे- लेखक म्हणून तू समृद्ध झालास. हो. वा. आणि स्वप्नील दादा तर काय, स्वप्नील दादा बरोबर मी सिनेमा केला आणि तो एक मित्र आहे, मित्र माणूस आहे, म्हणजे त्याला खरंय. दादूच म्हणून हाक मारतो नेहमी. अरे वा. तर प्रेक्षकांना सांग की लाडकी बहीणला प्रतिसाद द्या. तर मित्रांनो, माझं पहिलं व्यावसायिक नाटक लाडकी विहीन योजना हे 5 मार्च 2026 पासून नाट्यगृहामध्ये येत आहे. तर नक्की हे नाटक बघा. हे नाटक तुम्हाला हसवेल, पण त्याच्याबरोबर एक गोड संदेश सुद्धा देईल. 2 विहिणींची गोष्ट आहे आणि ही तुम्हाला नक्की अपील होईल. नक्की बघा लाडकी विहीन योजना. हो, आणि ही मुलाखत कशी वाटली, छोटीशी गप्पा कशा वाटल्या हे पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.